नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85व्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर निवडणुकीचे 10 दिवस उरलेले आहेत. म्हणजे मी बोलतोय ती तारीख 4 आहे आणि 15 तारीखला मतदान आहे. म्हणजे मध्ये फक्त 10 दिवस उरले. आणि अशा वेळेला जे कोणी उमेदवार असतील, जे कोणी पक्ष आणि आघाड्या असतील आणि नेते असतील, त्यांनी बाकीच्या गोष्टी सोडून देऊन या 10 दिवसामध्ये आपल्याकडे येऊ शकतील अशा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणं, त्यांना आपल्या भूमिका पटवून देणं, आपला अजेंडा किंवा जे काही वचननामा जाहीरनामा असेल तो त्या मतदारांना पटवून 5 वर्ष मुंबई महापालिका किंवा इतर ज्या महापालिका आहेत त्या आपल्या आपल्या पदरात पाडून घेणं, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. अशा वेळेला या सगळ्या राजकारणात अकारण लुडबुडणारा जो मीडिया आहे, म्हणजे पत्रकार आहेत, ते ज्या पद्धतीत प्रत्येकासमोर कॅमेरा घेऊन जात आहेत, माईक घेऊन जात आहेत आणि आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडवला जातोय, त्यामध्ये सगळ्या पक्षांचं वेळ वाया जातोय. आणि मी एवढ्यासाठी सांगतोय की हीच गोष्ट विधानसभेत महाराष्ट्राच्या निवडणुकीत झाली, हीच गोष्ट दिल्लीच्या आणि बिहारच्या विधानसभेच्या वेळेला झाली. आणि मी प्रत्येक वेळेला सांगत होतो, आधीच्या निवडणुकीतली चूक भाजपचे विरोधक सुधारायला तयार नाहीत आणि त्यामुळे हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात, महाराष्ट्राची पुनरावृत्ती दिल्लीमध्ये आणि दिल्लीची पुनरावृत्ती बिहारमध्ये होईल. आणि त्या आधारावर मी जे काही अंदाज व्यक्त केलेले होते निकालाचे, कुठलाही ओपिनियन पोल न घेता, ते माझे आकडे खरे ठरले, पण ओपिनियन पोल चुकीचे ठरले. याचा अर्थ माझंच सगळ्या राजकारणाने ऐकावं असं बिलकुल नाही. मी एवढंच करत असतो की प्रत्येकाला येऊ घातलेला धोका आहे, संकट आहे, त्याची चाहूल लागलेली आहे, त्यासाठी जागृत करायचा प्रयत्न करतो. तुम्हाला आठवत असेल, मध्यंतरी सगळीकडे अगदी निवडणुकीचे वारे व्हायला लागले, वेळापत्रक जाहीर झालं होतं आणि अशा वेळेला उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेचा अजेंडा हा मामू म्हणजे मराठी माणूस आणि मुस्लिम मतदार यावर आधारित आहे असा जो डंका सगळ्या माध्यमातून पिटला जात होता, त्यावेळेला मुस्लिम वोट बँक उद्धव ठाकरे हे इतका वेळ बोललं जात होतं की यातून मराठीमध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती असलेला पण मनाने कडवट हिंदू असलेला मतदार उद्धव ठाकरेंपासून दूर जाऊ शकतो. आणि म्हणूनच एक प्रकारे उद्धव ठाकरे, उबाठा शिवसेना यांचा जो मामू अजेंडा आहे म्हणून जो कंठोषोष केला जात होता, त्यासाठी भाजपने सुपारी दिली आहे का, अशा शीर्षकाचा मी व्हिडिओ केलेला होता. कारण ते संकट समोर दिसत होतं. मग अनिल थत्तेने त्याच्यावर आणखीन काहीतरी केलं आणि मग त्याच्या अनिल थत्तेच्या म्हणण्यानुसार उबाठा शिवसेनेने, राऊत, उद्धव ठाकरेंनी त्याची दखल घेतली. काय खरं खोटं मला माहित आहे, मी घराबाहेर पडत नाही. पण असो, हे जेव्हा सगळा डंका पिटला जातो त्याचा परिणाम तुम्हाला किती मिळतो मला माहित नाही. पण एक गोष्ट असते, जसजशी निवडणूक जवळ येत जाते तसतस पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्यातला संपर्क साधला जाणं अगत्याचं असतं. आणि त्याकडे पाठ फिरवून माध्यमातून ढोल ताशे वाजवले गेले आणि बातम्या झळकल्या म्हणून निवडणुका जिंकता येत नाहीत. मी वारंवार एक गोष्ट सांगत असतो की माध्यमातल्या बातम्या म्हणजे क्रिकेटच्या सामन्याची कॉमेंट्री असते. तुम्ही कॉमेंट्रीमध्ये उत्तमरित्या बाजी मारून उपयोग नसतो, तुम्हाला मैदानावर उतरून बॅटिंग, फिल्डिंग, बॉलिंग करावी लागते. नाही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून तुम्ही मॅच जिंकू शकता.
पण म्हणून ट्रॉफी मिळत नाही, विजय मिळत नाही. आणि जितका वेळ तुम्ही त्या कॉमेंट्रीमध्ये घालवाल तितका वेळ तुमचा खेळण्याचा कमी होत असतो. सांगायचा मुद्दा मित्रांनो असा आहे की आता उमेदवारी अर्ज भरायची तारीख संपून गेली, अर्जांची छाननी झाली, अर्ज मागे घेण्याची मुदत संपून गेली आणि नंतर सगळं मी म्हणत होतो तेच झालं. इतके बेसावध विरोधी पक्ष होते की त्यांच्या उमेदवारांनी भरलेले अर्ज मागे घेतले गेले आणि त्यामुळे मोठ्या संख्येने, घाऊक संख्येने महायुतीच्या पक्षांचे उमेदवार मतदानाशिवाय जिंकून आले किंवा अविरोध निवडले गेले आणि आता त्यावरून काहूर चालू आहे. हे बिनविरोध जिंकलेच कसे, यांना कोर्टात आव्हान दिलं पाहिजे, कोर्टात आव्हान दिलं जाणार आहे वगैरे वगैरे काय 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 काय. पण हा सगळा जो वेळ जातोय, उद्या कोर्टात जे काय व्हायचं ते होईल, पण तोपर्यंत निवडणुकीचं वेळापत्रक जर घोषित झालेलं आहे आणि त्यानुसार 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर त्यामध्ये कोर्टाचा हस्तक्षेप होत नाही, ते मतदान त्या वेळेला होईल. समजा अगदी गडबड झाली कोर्टामध्ये, तरी ज्या वॉर्डामध्ये अशा प्रकारे घटना घडल्यात तिथलं मतदान फार तर थांबवलं जाऊ शकतं, पण उरलेल्या 90-95% वॉर्डमध्ये जे मतदान होणार आहे तिकडे लक्ष देण्यापेक्षा जर तुम्ही कोर्टबाजी आणि असल्या गदारोळात आणि वादविवादामध्ये, युक्तिवादामध्ये अडकून पडलात, तर मग निवडणूक तुमच्या हातून गेल्यात जमा असते. पण तोही भाग बाजूला ठेवा. आज माझा विषय जो आहे, मी तुम्हाला सांगितलं की बिनविरोध निवडून येण्याची किंवा उमेदवारी अर्ज आपल्या प्रतिपक्षाने, विरोधी पक्षाने माघार घेण्याची जी पद्धती आलेली आहे, ही पद्धती खूप नवी नाही, असं पहिल्यांदा घडलेलं नाही, हे लक्षात घ्या. असा काय गदारोळ माजवला जातो की अरे बापरे 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 पहिल्यांदाच होतंय? बिलकुल नाही मित्र. वेगवेगळ्या प्रकारे अशा घटना यापूर्वीही अनेकदा घडलेल्या आहेत. हा, अर्ज भरून मागे घेणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. याला मी मोडस ऑपरेंडी एवढ्यासाठी म्हणतो की कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत राहून आपल्याला हवं ते परस्पर घडवून आणणं, याची एक कार्यशैली असते, त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात. अनेकदा अत्यंत गुंतागुंतीचे गुन्हे असतात, ते गुन्हे पोलीस ह्या मोडस ऑपरेंडीच्या आधारे सोडवत असतात की अमुक एक पाकिटमार आहे की तो कोण चेन स्नॅचिंग करणार आहे, त्याची एक स्टाईल होते. आणि मग जो तक्रार घेऊन आलेला आहे की बा एका महिलेच्या गळ्यातली सोन्याची चेन ओढली गेली किंवा कोणाचं पाकिट मारलं गेलं, तर ते पाकिट कशा प्रकारे मारलं गेलंय, कुठच्या परिस्थितीत मारलं गेलंय, याच्यावरून त्या स्टाईलचा म्हणजे त्या मोडस ऑपरेंडीने गुन्हा करणारा पाकिटमार किंवा चेन स्नॅचर पोलीस शोधून काढतात. त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात, त्याची कार्यशैली. तसं हे आत्ता जे घडलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या मतदारसंघात किंवा वॉर्डामध्ये उमेदवारी अर्ज भरले आणि अखेरच्या दिवशी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे त्या पक्षात ज्यांनी माघार घेतली त्याच्या पक्षाचा जो वजनदार प्रतिस्पर्धी आहे तो परस्पर निवडून आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतो. हे अगदी सोपं आहे मित्रांनो, फार नाही, फार गुंतागुंत वगैरे बिलकुल नाहीये. पहिली गोष्ट अशी होते की एवढी जर सगळ्या प्रमुख पक्षामध्ये म्हणजे मनसे असेल, तुमची उबाठा शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, हे जे 5-6 प्रमुख पक्ष आहेत, त्या पक्षांकडे आपल्याला कुठल्या ना कुठल्या वॉर्डातून उमेदवारी मिळावी म्हणून झुंबड उडालेली होती. आणि एवढी धक्काबुक्की करून